शुभ संध्याकाळ. रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्त, पण माझं थोडा घसा तडतड करतोय आज. लोणचीची एक खाप खाली तर घसा दुखायला लागलाय, थोडं तडतड करायला लागलाय. तर दोन तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आता परत पाऊस यायला लागलाय. आज सकाळपासून पाऊस येतोच, रिमझिम रिमझिम. चांगले पाटी चांगलं मोठं पाळं आलं होतं बरं का. तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता सासू सुनाच्या बद्दल. तर खूप छान चालला तो व्हिडिओ माझावाला, आणि मस्त कमेंट पण चांगले येत आहे बरं का मला त्याच्यावाले. पण एक सून भेटली ती आज मला. म्हणे का हो तुम्ही व्हिडिओ टाकते म्हणे सासू सुनाचे, मला कोणीतरी सांगितलं म्हणे, मी ऐकलं. म्हटलं तू बघितलं नाही का मोबाईलवर? म्हणे नाही, मला दुसऱ्याने सांगितलं म्हणे. तर मग मला थोडासा संशय आला. म्हटलं अरे बापरे, हिला तर काही लागलं तर नाही बा सुनेच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकले तर? आपण तर काही हिच्यावर नाही टाकला बा, पण मग हिला नको बा संशयाला कारण बा माझी सासूबाईनी यांना काही सांगितलं का काय. तर म्हणजे मी थोडीशी दचकली, पण मग ती हसत होती मला. तर म्हणे चांगलं चाल द्या म्हणे, सासू सुनावरच व्हिडिओ टाका म्हणे तुम्ही, आणि सासूवर नका टाकू बरं का म्हणे, पण सुनावरच टाका म्हणे, कारण आजकाल नुसतं सुनांचंच पडलं आहे म्हणे लोकांना. मग म्हटलं हा ना बाई, सुनाच नाही भेटती ना, त्याच्यामुळं सुनांचंच पडलं आहे ना म्हणलं. मी तिला थोडंसं उलटं बोलत होते. म्हटलं हा बाई काय करती, सुना नाही भेटती, पोरी नाही भेटू राहिल्या, मग त्याच्यामुळं सुनांचाच विचार करावा लागतो म्हटलं आम्हाला बी. म्हणे नाही, सोनालाही त्रास द्या त्या असा व्हिडिओ टाका म्हणे, असं कशाला टाकत्या म्हणे पोरी नाही भेटती. म्हटलं हा ना, बरोबर आहे तुझं म्हणणं, बरं. मग तसंच टाकते आता मी पण व्हिडिओ. का ज्या सुनाला झोंबलं तीच सून मला टोचायला आली का तुम्ही व्हिडिओ टाकते सासूराचे, असं ऐकायला आलं मला. म्हटलं तुला कोणी सांगितलं? म्हणे सांगितलं मला अमकेने, तुमचा व्हिडिओ पण दाखवला म्हणे मला. म्हटलं हा का? म्हटलं बाई मी काय तुझ्यावर नाही टाकलं बरं व्हिडिओ. म्हटलं मला काय माहीत नाही तुझं काय तू कुठं राहते ते पण नाही माहिती म्हटलं मला. माझं पहिल्यापासून मी सासू सुनाची व्हिडिओ टाकते म्हटलं. नाही म्हणे मी तुम्हाला कुठं काय म्हणते म्हणे, टाका सुनांवरच टाका म्हणे. मग टाकते मी, कशाला कोणाला घाबरवलो? मी काय कोणाचं नाव घेऊन टाकते? मला ऑलरेडी जे माहिती होतं सुनांच्याबद्दल तोच मी व्हिडिओ टाकते. मी काय ती बाई पोरगी कुठली आहे काय मला काय माहीत नाही, काय नाही. ती चालली इथून रस्त्याने, मला बोलली म्हणजे ती काय आपल्याला काय तीन डोकं नाही लावलं. हसत होती बा, टाका म्हणे, चांगलं आहे सासू सुनाची व्हिडिओ टाकता म्हणे तुम्ही. मग टाकला. तर कमेंट पण आल्या मला खूप त्याच्यावर, का 100% खरं आहे, 100% खरं आहे. सगळे म्हणत्या खरं आहे. पण ज्या सुना व्हिडिओ पाहत्या त्या सुना का नाही सुधारती? असं नुसतं सगळं म्हणत्या खरं आहे, पण ज्या सुना व्हिडिओ पाहत्या त्या सुना का नाही सुधारती? त्या का बरं त्यांची चाल सोडती नाही? का म्हणून सासांना त्रास द्या, नवऱ्यांना त्रास द्या त्या? त्यांनी सुधारायला पाहिजे ना. मेन म्हणजे का आपल्यावरून लोक व्हिडिओ टाकत्या, मग आपण याच्यात काहीतरी सुधारायला पाहिजे बा, असं त्यांनी असं सुधारायला पाहिजे ना. ते का म्हणून नाही सुधारती? मेन म्हणजे त्यांनी सुधारायला पाहिजे हो आता. ते आता काहीच सुधारून नाही राहिलं. इतकं त्रास द्या त्या सासांना तर काही माप नाही. खूप त्रास द्या. काय कोणाचं रोज काय सांगावं आता. हे त्यांचे चालतं त्या सोडूच नाही राहिल्या. ते जास्त करतील पण कमी नाही करायचे. ज्यांना जर माहिती झालं ना का बाई बाईस व्हिडिओ टाकते सुनांच्याबद्दल, तर ते जास्त त्रास देतील घरातल्यांना, पण कमी नाही द्यायचे. तेच तर बघा, जेवढं सुना पण व्हिडिओ पाहत असतील, जेवढ्या सुनांना सुधारता येईल तेवढ्या सुनांनी सुधरा. काहीतरी विचार करा. आपली पण आई आपली पण आई कोणाची तरी सासू आहे, आपली पण बहीण कोणाची तरी सून आहे, किंवा आपली पण बहीण एखाद्याची बहीण बी सासू झालेली राहती. म्हणजे राहतच प्रत्येकाच्या नातेसंबंधामध्ये सासू सून. एक सुई मागचा दोरा, चुली मागची भानूस, गाई मागचा गोरा, हे सगळं राहतच त्याच्यामध्ये. पण मग ते समजून घ्या बा तुम्ही, असं काही गोष्टी समजून घ्या. नका एवढा त्रास देऊ घरच्यांना, सासूला, सासऱ्याला, नवऱ्याला नका त्रास देऊ.
हं. घ्या समजून सोनाला. सासूने बी सुनाला समजून घेतलं पाहिजे. काही ठिकाणी म्हणजे आता मला एक ठिकाणी कमेंट आली आहे का बा सासू पण काही सासा पण नाही सुनांना नीट सांभाळती, त्या पण त्रास द्या त्या. तर नका देऊ. सासांना पण सांगते मी, नका देऊ त्रास. आपली मुलगी म्हणून सांभाळा तिला. तिचं काही चुकलं तर तिला समजून सांगा. गोड बोलून तिच्याकडून काम करून घ्या. पण मी जरी सांगते गोड बोलून काम करून घ्या, पण त्याच्यातल्या काही सगळ्या सुना तशा नाही राहती हो. काही सुना गोड बोलून काम सांगितलं तर ऐका त्या. पण काही सुना आपली गोड बोलून जिरावत्या. त्या तर गोड बोलून काम तर नाहीच करते, पण त्या आपली गोड बोलून जिरावत्या. गोड बोलून जिरावत्या ती आपलीवाली. तर असं आहे. सगळेच पाची बोटं सारखे नाही आहे आपल्या हाताचे. काही सुना चांगल्या, काही त्रास देणाऱ्या, काही चांगले संस्कारवाल्या राहत्या, काही वाईट संस्कारवाल्या राहत्या. तर असं आहे सुनांचं हे. आता मी ते सुनांवरच व्हिडिओ टाकते. असं काही नाही का बा मी दुसरे काही व्हिडिओ टाकणार आहे. सुनांवरच टाकणार आहे मी. कोणी सुनाला राग येऊ अगर नाही येऊ, कोणाच्या आईला राग येऊ, कोणाच्या बापाला राग येऊ, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी काही कोणाचं बोर्ड लावलेलं नाही त्याच्यामध्ये, किंवा कोणाचं हे नाही केलं, नाव घेऊन नाही बोलले मी. मी त्याच्यात म्हणजे जसे जसे अनुभव येतात मला तर तसे तसे मी व्हिडिओ टाकते.